आपण एखाद्यासाठी समुद्र व्हायला बघतो. समोरच्याला आपल्याकरता साधं तळं होणंसुद्धा जमत नाही. शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जातात. भिंत उभी करता माणसंच तोडून जातात. स्वभावात थोडा जरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसाप्रमाणे चावून खातात. स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आहे. कारण या पराभवाचे चटके प्रचंड बसतात आणि घरं उद्ध्वस्त होतात. तारुण्याच्या लोभात बालपण निघून गेलं आणि यशस्वी होण्याच्या लोभात तारुण्य जाते. तू माझ्या आयुष्यातील ती कमी आहेस जी कुणाच्याच येण्यानं पूर्ण नाही होणार. श्रीकृष्ण म्हणतात, जर कुणाची आठवण तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर समजून जा की त्यांच्याही हृदयात तुम्ही आहात. आवडणारी प्रत्येक गोष्ट आपली नसते. दुरूनच त्या गोष्टीला 2 मिनिटं पाहून निघून गेलेलं बरं असतं. डोळ्यातून अश्रू उघळला की तोही आपला राहत नाही. वाईट याचंच वाटतं की दुःख त्याच्यासोबत वाहत नाही. काही माणसं खूप कमी वेळात आपल्या आयुष्यात हक्काची जागा निर्माण करतात. अशा माणसांशिवाय आयुष्याची कल्पना करणं अशक्यच होऊन जातं. गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते. गरजेचं नातं घड्याळाच्या काट्याशी असतं. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांसोबत असतं. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस अत्यंत प्रिय नातंही सहज सोडून देतो. कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडतो. उत्तर देणं अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून गप्प बसावं लागतं. चूक नसतानाही खूप काही ऐकून घ्यावं लागतं. आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेला क्षण पण आठवून खूप रडतो. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात. आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचं वाटत नाही. कोहिनूरपेक्षा मौल्यवान जर काही असेल तर ते तुमचं कुटुंब आहे. एकदा ठरवलं ना पुढं जायचं, सगळं सोडून मग परत मागं वळून पाहायचं नसतं. सोबतीनं सुरू केलेल्या प्रवासाचा शेवट ही सोबतीनेच व्हावा. नदीनं जसा हात समुद्राचा धरावा. आपण त्यांच्याबद्दल विचार करत असतो आणि ते त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत त्यांची लाईफ एन्जॉय करत असतात. तुम्हाला जसं आवडतं तसं राहा. कुणासाठीही चांगले किंवा वाईट राहू नका. कारण आपला अंतरात्मा आपल्याला फार काळ खोट्यानं वागण्याची मुभा नाही देत. काही जागा बाहेरून बदलतात, नवं रूप घेतात, पण त्यांचा जुना ओलावा मात्र कायम मनाला प्रसन्न करतो.